नमस्कार. नमस्कार. डॉक्टर मनीषा आणि ॲडव्होकेट समृद्धी, तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय आपण विशेष करून घेतला आहे, जो आहे सरोगसीमध्ये गर्भाशय भाड्याने देणं, त्याला भारतात कायदेशीर परवानगी आहे का? आणि हा विषय आत्ता घेण्याचं कारण म्हणजे 12 वर्षांपूर्वी समृद्धींचा जो चित्रपट मराठी भाषेमध्ये आला होता, मला आई व्हायचंय, ज्याचं त्यांनी लेखन, दिग्दर्शन आणि सगळेच रोल निभावले होते. असा 12 वर्षापूर्वी सरोगसीचा ज्यांनी चित्रपट काढला, त्या चित्रपटावरनं प्रेरणा घेऊन आत्ता 12 वर्षानंतर हिंदीमध्ये मिनी हा चित्रपट येतो. आणि म्हणजे 12 वर्षांनंतर सुद्धा हा विषय जुना झालेला नाहीये. प्रश्न अजूनही समाजात भरपूर आहेत. त्यामुळे हा विषय नेमका तेव्हा कसा सुचला, तेव्हाची काय परिस्थिती होती आणि एकूणच सरोगसी म्हणजे काय, हे सगळं आपण ह्या आजच्या भागामध्ये समजून घेणार आहोत. ॲडव्होकेट समृद्धी पोरे, तुमचं खूप खूप स्वागत आणि एवढ्या गडबडीच्या मध्ये सुद्धा तुम्ही वेळ दिला त्याच्यासाठी खूप खूप आभार. आणि डॉक्टर मनीषा कोठेकर या भारतीय स्त्री शक्तीच्या राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत आणि त्याही गेले 12-13 वर्ष सरोगसी या विषयावरती अभ्यास करतात, काम करतात. संघटनेच्या माध्यमातून त्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा विषय पुढे कसा येईल, त्याला न्याय कसा मिळेल, याच्यासाठीही प्रयत्न करतात. त्यामुळे मला वाटतं की हे खूप छान असं कॉम्बिनेशन आहे. एक चित्रपट क्षेत्रातली व्यक्ती आणि एक सामाजिक संघटनेला महिलांच्या प्रश्नांना प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती, अशा दोघी आज आपण आहात. त्यामुळे खूप खूप आभार. आणि आजच्या विषयाला मला वाटतं आपण सुरुवात करूया. सरोगसी म्हणजे नेमकं काय, असं डॉक्टर मनीषा थोडं सांगणार काय थोडक्यामध्ये, म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल. ठीक आहे ना. सरोगसी याचा शब्दशाही अर्थ भाड्याने देणे असंच आहे. आणि त्या अर्थाने एखाद्या व्यक्तीचा गर्भ म्हणजे एक गर्भ दुसऱ्याच्या गर्भाशयात वाढवणं, हा त्याचा तसा शब्दशः अर्थ आहे. यामध्ये IVF ज्याला म्हणतो आपण, इन विट्रो फर्टिलिटी, अशा अर्थाने मेल गमिट आणि फिमेल गमिट, म्हणजे स्त्री आणि पुरुषाचं जे गमिट असतं त्याचं फर्टिलायझेशन बाहेर करून आणि तो जो गर्भ आहे, गर्भाणू आहे, तो दुसऱ्या एका स्त्रीच्या गर्भाशयात सोडून तिथे तो वाढवला जातो 9 महिने. याला सरोगसीचं म्हणतात. आणि हे करत असताना जी स्त्री हा गर्भ तिच्या पोटामध्ये उदरात वाढवते गर्भाशयात, ती स्त्री तिला सरोगेट मदर असं म्हणतात. आणि जे हे करवतात त्यांना कंडिशनिंग किंवा पॅरेंट्स असं म्हणतात. याच्यामध्ये 2 प्रमुख प्रकार आहेत. एक अल्ट्रुइस्टिक सरोगसी आहे आणि एक कमर्शियल सरोगसी आहे. अल्ट्रुइस्टिक मध्ये कुठल्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार नसतो, लेनदेन नसते. आणि कमर्शियल मध्ये याचा मोबदला त्या सरोगेट मदरला मिळतो किंवा ती घेते, असा त्याचा अर्थ आहे. थँक्यू मनीषा. समृद्धी ताई, तुम्ही जरा 12 वर्षापूर्वी ह्या चित्रपटाची कल्पना कशी सुचली ह्या विषयासाठी, म्हणजे हा साधा सोपा विषय नाहीये, फार लोकांना तेव्हा माहिती नव्हतं. तर तुमचे चित्रपटातही खूप कोणी मोठे, तुम्ही त्याचा बिग बॅनर चित्रपट असाही तो तेव्हा शक्य नव्हतं. तर अशा परिस्थितीत सुद्धा खूप नाचगाणी नाही, खूप मोठा बॅनर नाही, असं असतानाही ही हिंमत करावीशी का वाटली, असं थोडं त्यावेळेच्या परिस्थितीबद्दल सांगा. बरोबर. धन्यवाद मला इथे ऍक्च्युली तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि ह्या विषयामधून एक नुसतंच फिल्ममेकर नाही, तर एक ॲडव्होकेट आणि नेमका हा जो सब्जेक्ट आहे ह्याच्यावर बोलण्यासाठी जो काही चान्स दिला तो खरंच खूप आखण्यासारखा आहे. कारण खरं सांगायचं तर मला आई व्हायचंय या चित्रपटातून चित्रपट करती म्हणून माझा जन्म झाला म्हटलं तरी चालेल. कारण ह्या चित्रपट करायच्या आधी मी चित्रपट करती नव्हतेच. आणि कुठेतरी याच्या आधी एक लीगल ॲडवायझर म्हणून मी कुठल्या दुसऱ्या चित्रपटांसोबत काम करत असताना कुठेतरी माझ्याजवळचं लिहिलेलं काहीतरी इम्पॉर्टंट आहे आणि हे खूप सुंदर आहे हे मला जेव्हा लक्षात आलं, तेव्हा मी खरं फिल्म मेकिंगसाठी ॲडमिशन घेतली, फिल्म मेकर झाले.
मग खूप प्रयत्न केला की मी माझा चित्रपट करायला घ्यायचा, पण त्याच्यासाठी ती रीतसर प्रोड्युसर आणि सगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. तर मला ते कुठेही चान्स मिळाला नाही आणि मला असं वाटतं की त्यांचे उपकारच आहेत आज माझ्यावर, कारण त्यांनी नाही म्हटलं म्हणून मी उभी राहू शकले. आणि मग जेव्हा कोर्टामध्ये काम त्याच्यामध्ये मी फिल्म मेकिंगचा डिप्लोमा आणि या सगळ्या गोष्टी जे टेक्निकल नॉलेज म्हणतो ते सगळं घेतलं होतं. आणि मग हा विषय म्हणजे कोर्टामध्ये ही जी केस आली सरोगेट मदर, एक अगदी गोरख सोनेरी केसाचं बाळ निळ्या डोळ्याचं, एका अशा ग्रामीण स्त्रीच्या अंगाला असं अगदी आईला बिलगलेलं असतं तसं होतं आणि युरोपियन ज्या बाईसारखं ते दिसत होतं ती बाजूला होती. ती पहिली फ्रेमच इतकी सुंदर होती. आणि मग त्या केसवर काम करत असताना एवढा अभ्यास झाला मग की सरोगेसी हे काय प्रकार आहे, म्हणजे आपण एक स्त्री म्हणून किंवा एक आई म्हणून, मला 2 मुली होत्या म्हणजे त्यावेळेला झाल्या होत्या, छोट्या होत्या तेव्हा, आणि एक आई म्हणून मला असं वाटलं की ही कहाणी आपण मांडली पाहिजे, बोललं पाहिजे, कारण ह्या सगळ्या गोष्टी आतल्या इतक्या गपचूप चालू होत्या. त्या केसमध्ये मी खूप जास्त करू शकले नाही कारण दोघींचं अग्रीमेंट होतं, एकीचा अंगठा लागलेला होता आणि दुसरीचं व्यवस्थित हे. आणि मग जेव्हा मी ते शोधायला सुरुवात केली की ॲडव्होकेट म्हणून नाही, पण मग माझ्या लक्षात आलं की अरे बापरे, हे तर जाळच पसरलंय, म्हणजे चांगलाच बिझनेस चालू आहे, कुठे कुठे म्हणजे अगदी आणि गुपचूप चाललंय. कारण की जास्त करून गरीब माणसं, गरीब मुली, ज्यांच्या घरात म्हणजे एकतर अडाणीपणा म्हणजे शिक्षण नसलेली माणसं आणि थोडेसे पैसे नसलेले, तर जे सिक्रेसी लेवलवर किंवा गुपचूप हा जो व्यवसाय चालायचा त्याची वाच्यता कुठेही करायची नाही किंवा घाबरून होती ती माणसं. तर त्यावेळेला झालं काय की एका प्रेग्नन्सीच्या मागे त्यावेळेला म्हणजे एक साधारण आपण म्हणूया बरीच बऱ्याच वर्षांच्या आधीची गोष्ट आहे. तर तेव्हा एका प्रेग्नन्सी मागे साधारण एक 10-12 लाख एका प्रेग्नन्सीसाठी रेट चालू होता. आणि हे जे इंग्लिश बोलता येत नसल्यामुळे मधला कोण तो दुवा असायचा, ते आपोआपच ब्रोकर तयार झाले खूप सारे, की इंग्रजी आई आणि ग्रामीण आईच्या मध्ये आपलं ते कारभार करायचा, कागद बनवायचे, त्याच्यावर त्यांच्या सह्या घ्यायच्या आणि खूप किती शून्य म्हणजे किती लाख होते ते आईला कळायचं आणि तिची सही असायची अंकात आणि तिला 1 लाख मिळायचा, बाकीचे वरचे 10-10, 11-11 लाख हा ब्रोकर घेऊन पाठवला. आणि ते इतकं वाईट होतं. आणि कधी कधी तर ती आई विलिंग पण नसायची, तिला माहिती नसायचं, कारण घरामध्ये सगळे बसून खातायत मस्त आणि नवीन आणलेल्या त्या सुनेला ते करायला लावतात आणि तिला पण मग त्यातलं, कारण ते सगळं गपचूप चालायचं, तिला थोडे पैसे द्यायचे आणि 100-100च्या बॅगभर नोटा म्हणजे खूप पैसे असं त्यांना वाटायचं. आणि असं खूप दरवर्षी एक प्रेग्नन्सी असं खूप ठिकाणी चालत होतं. तर तो एक आपण इन शॉर्ट म्हणायला गेलं तर वुमन एक्सप्लॉयटेशनच होतं ते. हा सगळा प्रकार मला कळला, पण मला ना ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे एक गोष्ट खूपच मनाला दुखल्या गेली की हा बिझनेस आहे, काही वेळेला त्या स्त्रीची परवानगी आहे, काही वेळेला तिची पैशाची अडचण आहे, कधी मुलांची ऑपरेशन करायची आहे, ह्या सगळ्यांच्या मागे कधी जबरदस्ती आहे. ह्या सगळ्यांच्या मागे माझ्या एक लक्षात आलं की त्या स्त्रीच्या भावनेशी खेळल्या जातात. कारण तिने स्वतः पण म्हणजे, कारण जोपर्यंत माझ्या सिनेमाचं एक टॅगलाईन आहे की एक बाळ आईला जन्म देत असतं, चाइल्ड गिव्स बर्थ टू अ मदर, तोपर्यंत तिला कळत नाही की आपण आई झाल्यानंतर ते वात्सल्य बाहेर येतं. तिला तेव्हाच कळतं की आई होणं काय होतं, म्हणजे बाळ तुम्हाला आई बनवतं खरं. आणि जेव्हा खरोखर ते सरोगेट असो का काही असो, त्या अशा प्रसूतीच्या वेदना झाल्यानंतर हातात ते जे काय बाळ त्या स्त्रीच्या हातात द्यायचं, तिला जो पान्हा फुटायचा, त्यानंतर ती सगळं अग्रीमेंट आणि ते सगळं फेकून काही काही ठिकाणी तर ती पळून पण गेली आहे मुलाला घेऊन, मला नको ते पैसे, मला ते ऑपरेशन बघू, मुलं देव करतील बरोबर, पण हे मूल माझं आहे आता. आणि मी तिच्या भावनेशी इतकी जुळल्या गेली की बरोबर आहे, म्हणजे हा जो पराकोटीचा हा बिझनेस होऊच शकत नाही. काय गुरंढोरं नाहीये की कुत्र्याची पिलं आपण प्रसूत झाली की 5 मुलं झाली, सगळ्यांना ते चांगले वागवतील, पुढे जाऊन सरोगेट मदर त्याचं संगोपन चांगलं करेल, सगळं ठीक आहे,
पण ती जी ओली पाणंतीण आहे तिच्या हातातनं ते मूल हिसकून घेऊन जायचं, ते खूप म्हणजे त्या बिझनेसच्या पलीकडचं होतं. आणि मग मला वाटलं की हे बोललंच पाहिजे, बोललं गेलं पाहिजे कुठेतरी. आणि ही चित्रपटाची त्या भावनेच्या ह्याच्यात, आणि ही इतकी सुंदर कहाणी, 2 आयाच्या ममतेचा संघर्ष, इतकी सुंदर कहाणी होती. आणि ती मी पहिली स्क्रिप्ट माझी लिहिली. तर तसं ते चित्रपट आला बाहेर. हो, खरंच आहे. आणि तो चित्रपट पाहताना सुद्धा तो असा भिडतो. तो प्रश्न, त्या आईचं सगळी द्विधा मनस्थिती ही सगळी अशी भिडते आपल्याला. मनीषा, जरा नेमकं त्या सरोगेट माता, जेव्हा आता समृद्धी ताईंनी सुद्धा सांगितलं की तिच्या मनाची जी अवस्था होती, तर तिची मनस्थिती आणि तिची शारीरिक परिस्थिती, त्या दोघांबद्दल थोडंसं काय काय परिणाम होतो या 9 महिन्यांच्या सरोगतीच्या काळामध्ये, असं सरोगेट मदरच्या बाबतीत थोडंसं आपण बोलूया. आपण भारतीय स्त्री शक्ती म्हणून ज्याचा तू उल्लेख केलास, तसा आपण साधारणपणे 2010ला जे पहिलं ART बिल आलं, ड्राफ्ट बिल, तेव्हापासून आपण त्याचा अभ्यास करायला सुरुवात केला. 2008 मध्ये पहिली कमिटी वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी ती पहिली कॉन्स्टिट्यूट केली कमिटी याचा अभ्यास करायला. त्याच्या आधी केवळ ICMRच्या ज्या गाईडलाईन्स होत्या त्या घेऊन काम सुरू झालेलं होतं. 2003ला आपल्या देशात पहिली सरोगेट चाइल्ड जन्माला आलं. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की त्याची सुरुवात गुजरात आणंदमधनं झाली आहे. अशा पद्धतीचा व्यवसाय सुरू जो झाला त्याचा. आणि मग नंतर हे सगळे जे 2009 मध्ये एक लॉ कमिशनचा पण रिपोर्ट आला. आणि त्या सगळ्यात या तू आत्ता ज्याचा उल्लेख केला त्या सगळ्या गोष्टींचा पण उहापोह केला गेला. आणि त्याचा जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की एकूणच आपल्या देशामध्ये आजही माता मृत्यू दर हा मोठ्या प्रमाणावर आहे, आपल्या सगळ्या प्रयत्नांच्या बावजूद सुद्धा. आणि एकूण कुपोषण, ॲनिमिया, अतिशय कामाचा बोजा बायकांवरचा, या सगळ्यांमुळे हा माता मृत्यू दर आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे या सगळ्या सरोगेट मदर म्हणून ज्या कोणी येतात, सगळ्या ज्या स्त्रिया येतात, त्या सगळ्या या आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशाच वर्गातनं येतात. कारण त्यात आपल्या मजबुरीनी आलेल्या आहेत, त्या स्वेच्छेनी आलेल्या नाही आहेत, हे पण आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामुळे हे सगळ्या अशा पद्धतीची शारीरिक स्थिती त्यांची, आणि आत्ता ज्या मानसिक स्थितीचा उल्लेख थोडा समृद्धीच्या त्यांच्याही बोलण्यातनं आला. आपण ज्या वेळेला 2014 मध्ये एक नॅशनल लेवलचं सेमिनार या विषयावर केलं होतं, त्या ठिकाणी बेंगलोरच्या सरोगेट क्लिनिकमध्ये, हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक सायकियाट्रिस्ट आल्या होत्या. आणि त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की आम्हाला प्रत्येक सरोगेट मदरला बिफोर सरोगसी, ड्युरिंग सरोगसी आणि क्लोजरच्या वेळेला, तिन्ही वेळेला काउन्सिलिंग हे करावं लागतं. त्यांची मनस्थिती तयार करणं की हेच तुमचं बाळ नसणार आहे, जरी ते तुमच्या पोटात वाढलं असेल तरी तुमचा त्याच्याशी काहीही संबंध नसणार आहे, इथपासून तुम्हाला ते द्यावं लागणार आहे त्याच्यानंतर. म्हणजे तुमचे, त्याचा उल्लेख यांनी केला की इमोशनल बॉन्डिंग हे बाळाचं गर्भात वाढ होत असताना किती होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते सगळं असताना त्या शेवटच्या क्षणी ते देताना त्या स्त्रीची होणारी मनाची स्थिती, हा सगळा आधी तिला ते सांगणं, हे सगळं ते त्यांना करायला लागतं. ड्युरिंग प्रेग्नन्सी पण करायला लागतं. हा सगळा विषय असतो. दुसरा असतो की यामध्ये एक प्रकारचं म्हणजे ज्याला आपण भाड्याने घेणं जे म्हणतो ना, त्यामुळे माझा कंट्रोल त्याच्यावर आहे असं त्या पॅरेंट्सना वाटत असतं की सरोगेट मदरवर माझा कंट्रोल असला पाहिजे. म्हणजे ती काय खाते, काय पिते, कुठे जाते, कुठे नाही जात, याच्यावरही कंट्रोल असला पाहिजे. आणि म्हणून ते पण एक दडपण असतं तिच्या मनावर. ही सगळीच प्रोसेस इतकी जटिल आहे की कन्सीव्ह होणं त्याच्या आधीपासून हे सगळं सुरू होतं. म्हणजे जो गर्भाणू सोडला जातो तो तिथे रुजेलच असं नाहीये प्रत्येक सरोगेट मदरच्या गर्भाशयामध्ये. त्यामुळे ती स्टेज, त्यातले सगळे तिचे मानसिक ताणतणाव, ते त्यात तिला दिलेली औषधं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि बरेचदा असं असतं की हे सगळं अंडर ऑब्झर्वेशन व्हावं, तिच्याकडे लक्ष असावं आपलं, म्हणून त्यांना हॉस्टेलमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे ज्या स्त्रिया या त्या ठिकाणी सरोगेट मदर म्हणून येतात, त्यांना आपल्या परिवाराला सोडून कमीत कमी साधारण वर्षभर असा तो काळ जातो. म्हणजे आधीची थोडी ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर डिलिव्हरीपर्यंत आणि थोडंसं नंतर, या सगळ्या कालावधीमध्ये परिवाराला सोडत असताना त्यांची स्वतःची मुलं असतात लहान, ती सोडायची.
आणि आजही म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा हा सगळा विषय आता बऱ्यापैकी माहिती झाला तरी सुद्धा जी सरोगेट मदर आहे तिला हे सांगता येत नाही फॅमिलीमध्ये सुद्धा. कधी कधी फक्त ती आणि तिचा नवरा यांना माहिती असतं ती काय करते, पण बाकीच्यांना कुणाला हे सांगू शकत नाही. कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेले आहेत, वर्षभर तिथे राहणार आहे, घरी येऊ देणार नाहीयेत ते लोक वगैरे, हे सगळं सांगायला लागतं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा एक ताण त्या स्त्रीच्या पण मनावर असतो. प्रेग्नन्सीमध्ये होणारे काहीही अपघात असू शकतात, डिलिव्हरीच्या वेळेचे अपघात असू शकतात, या सगळ्याची तयारी. सिझेरियन्स समजा आधी तिचं प्रिव्हियस असेल आणि आता परत जर सिझेरियन झालं, ट्विन्स असतात काही वेळेला, हे सगळ्या गोष्टींचा सुद्धा परिणाम हा तिच्या हेल्थवर होत असतो. दुर्दैवाने असं आहे की या सगळ्या स्त्रिया आर्थिकदृष्ट्या अतिशय कमकुवत वर्गातनं आल्यामुळे त्यांना या गोष्टीचं खूप गांभीर्य आधी कळत नाही, किंवा त्यांना ते पैसा जो आहे त्याच्यातनं मिळणारा जो लाभ आहे तो दिसत असतो आणि त्यांच्या फॅमिलीला दिसत असतो आणि त्याच्यामुळे त्या येतात. म्हणजे आपण जेव्हा आनंदला व्हिजिट केली आणि त्यांच्याशी त्यांचे इंटरव्ह्यूज आपण केले तेव्हा एकही स्त्रीनी म्हणजे हे म्हणताना त्यांनी सगळ्यांनी साधारण एकसारखी उत्तर दिली की आम्ही पुण्याचं काम करतोय, आम्हाला खूप छान वाटतंय की कोणासाठी तरी आम्ही हे करतोय. एका स्त्रीला जेव्हा मी विचारलं की तुला आधीची मुलगी असं ती म्हणाले, आणि मी तिला विचारलं की तुझ्या मुलीलाही हे पुण्याचं काम तू करू देशील का पुढे, तर ती म्हणाली अजिबात नाही, तिला हे करायला लागू नये म्हणून मी हे करते. हे वास्तव आहे. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचं एक्सप्लॉयटेशन त्यांच्या शारीरिक म्हणजे हेल्थवरचे परिणाम आणि मानसिक स्थितीवरचे म्हणजे मेंटल हेल्थवरचे परिणाम हे सगळे खरं म्हणजे अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे. याच्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे जी आपल्या लक्षात येत नाही याच्यामध्ये, की ज्या स्त्रियांना या पद्धतीचा कधीही अनुभव नव्हता, अशा पद्धतीचं खाणं पिणं आराम पूर्ण वेळ, त्या हॉस्टेलवर जिथे राहतात तिथे त्यांना काही नसतं, त्या जेव्हा घरी जातात तेव्हा परत त्या सगळ्या स्थितीमध्ये परत त्यांना जावं लागतं. आपल्या तेव्हाची त्यांची मानसिक स्थिती, या सगळ्या गोष्टींचा त्या स्त्रीवर काय परिणाम होत असेल, आणि केवळ आर्थिक कारणासाठी हे जर तिला करायला लागत असेल तर ते फार वाईट आहे असं वाटतं मला. या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणून अल्ट्रुइस्टिक सरोगसी हे त्यातल्या त्यात एक त्याच्यावरचा सोल्युशन असू शकतं की ज्याच्यामुळे ज्यांना इन्फर्टिलिटी आहे आणि त्यांनाही त्याचा लाभ मिळू शकतो, आणि एखादी स्त्रीला जर वाटत असेल की असे मदत करावी आपण, तर ती ते करू शकते तिला. म्हणजे या टेक्नॉलॉजीचा फायदा त्यांना घेता येतो असं. बरोबर. परोपकाराच्या भावनेतून संवेदनशीलपणे एकाही पैशाची देवाणघेवाण त्या अर्थाने न करता जर करायचं असेल तर करता येईल, अशी असं आत्ताच नवीन बिल जे आलंय, नवीन बिल मध्ये त्यांनी अल्ट्रुइस्टिकचाच केलेला आहे उल्लेख. त्याच्यात सगळ्यात महत्वाची एक मधल्या काळामध्ये जो बदल झाला, म्हणजे आपण खूप जे सजेशन्स केले होते त्यातले बरेचसे इन्कॉर्पोरेट केलेत त्यांनी. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं सरोगेट मदरची डेफिनेशनच नव्हती आधी. म्हणजे ती मॅरिड असावी अनमॅरिड असावी काही लिहिलेलं नव्हतं. ते आपण म्हणजे म्हटलं की ती मॅरिड असली पाहिजे, तिचं कमीत कमी एक मूल आउट ऑफ हर वेडलॉक तिला असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये म्हटलं त्याच्यात आलेल्या आहेत आत्ताच्या बिलमध्ये. दुसरं असं आहे की परदेशींना याच्यामध्ये आता वाव नाही. जे पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावर परदेशी पॅरेंट्स आपल्याकडे येऊन याचा लाभ घेत होते, ते याच्यामध्ये आता त्यांनी ठेवलेलं नाहीये. अशा काही ज्या गोष्टी महत्व, आणि किती प्रेग्नन्सीज तिच्या असल्या पाहिजेत याच्यावर त्यांनी आता नियंत्रण केलेलं आहे की ते 3 पेक्षा जास्ती नको, म्हणजे इन्क्लुडिंग हर ओन चाइल्ड 3च असू शकतात. नाहीतर मग काय ते त्याला मगाशी समृद्धी त्यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे मग काही वेळेला पैशासाठी म्हणून काही होऊ शकतं. आणि मग आपण पूर्वीच्या काळात जे बघत होतो की वारंवार होणारी प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीज याच्यामुळे स्त्रीच्या हेल्थवर होणारे परिणाम जे नंतरच्या काळात आज खूप कमी झालेले आहेत, ते परत अशा स्त्रियांच्या बाबतीत मग होऊ शकतात जर असं सुरू राहिलं तर. खरंय खरंय. समृद्धी ताई, मला तुम्हाला विचारायचं की जेव्हा तुम्ही हा चित्रपट केलात तेव्हा तिला कायद्याने प्रोटेक्शन काही होतं का सरोगेट मदरला, आणि आता ह्या मधल्या 12 वर्षांमध्ये काय कायदा तिच्यासाठी बदलतोय का, काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे? त्यावेळेला खरंच काहीच नव्हतं. म्हणजे मी जसं म्हटलं ना की एक ऍडव्होकेट म्हणून जेव्हा केस माझ्याकडे आली तेव्हा खूप मला एक हँडिकॅप सारखं वाटायला लागलं की आपण जे मला द्यायचंय तिला ते देऊ शकत नाहीये कारण कायद्याचं प्रोटेक्शन नाहीये. तर त्यावेळेला 2002 मध्ये जो कायदा म्हणावा किंवा आपल्याकडे फक्त एवढंच होतं की सरोगेसी इज नॉट इलिगल.
आणि त्या ह्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या, कारण ते जे काय प्रोटेक्शन होतं सर्किट मदरला, ते प्रोटेक्शन नव्हतंच तेव्हा. तेव्हा मी अभ्यास करत होते, जेव्हा माझ्या लक्षात आलं की कायमस्वरूपी समजा गर्भाशय खराब झालं किंवा त्या स्त्रीचा जीव गेला ते प्रेग्नन्सी करताना, किंवा जसं मी म्हणाले त्यावेळेला मशीन सारखं एखाद्या स्त्रीला जोपर्यंत ती फर्टाईल आहे तोपर्यंत मुलं आपलं द्यायचे आणि घरी सगळे बसून खायचं, हा जो काही मशीन सारखा तिचा वापर चालू होता, हा खूपच वाईट सगळं चालू होतं. त्यात आणखीन एक घटना अशी घडली की एक ऑस्ट्रेलियन कपल होतं, त्यांनी एक बाहेरून आल्यानंतर परदेशात खूप कपल यायचे त्यावेळेला. म्हणजे पहिलं मी सांगेन की माझ्या चित्रपटामध्ये जो मुलगा आहे त्याची एक छोटीशी पटकन कहाणी सांगते की मी खूपच मुलं शोधली जी मला सरोगेट चाइल्ड हवं होतं. आता मराठी बोलणारं पण सोनेरी केसाचं निळ्या डोळ्याचं असं बाळ आणि असा 4 वर्षाचा मुलगा, सगळ्यांना वाटायचं हे तर अशक्य आहे. म्हणजे आज तुम्ही मिमीमध्ये जे मूल बघितलंय ते पण साधता मिळालंय, अजून तेवढं जे आहे, पण हे अगदी डेस्टाईन म्हणूया. एखाद्या गोष्टीची खूप इच्छा असेल तर कसा निसर्ग तुम्हाला साथ द्यायला लागतो, हा जो काही सिद्धांत म्हणूया किंवा लोकांचं बोलणं आहे, तसं मला हा मुलगा एका मार्केटमध्ये त्याच्या बाबांचं बोट धरून चालताना दिसला. आणि मग मी त्यांच्या पाठी गेले, म्हटलं असं असं मला चित्रपट करायचंय आणि तुमचा मुलगा मला हवाय. तो म्हणाला हा तर साधा इंग्लिश काय बोलताच येत नाहीये त्याला बरोबर, आणि हा तुमची कुठली तरी वराडी मराठी काय जे बोलताय ते तर शक्यच नाही बोलता येत. तर आणि तुम्ही किती चित्रपट केले, म्हटलं अजून एकही नाही, माझ्या मनात आहे. तर ते सगळं इतकं विरुद्ध होतं की मला ते परमिशन किंवा त्या माणसाने माझ्यावर विश्वास टाकावा असं काहीच माझ्याकडे पुंजी नव्हती. पण मी त्याला म्हटलं फक्त 2-4-5 मिनिटं मला द्याल का, माझी एक कहाणी सांगते त्यानंतर. कारण हाच तो माधव आहे, ते माधव नावाचं कॅरेक्टर मी लिहिलेलं, तर माझ्या चित्रपटातला माधव हाच आहे. बस माझं ते इतकं होतं की मला जेव्हा दिसला तेव्हा माझ्या तोंडून हा शब्द निघाला की अरे माधव. तर मी त्यांच्याकडे गेले, आम्ही एका बाजूला बसलो आणि मी त्याला कहाणी सांगायला लागले की असं असं सगळं आहे. आणि मग ते सरोगेट, आणि मग ती म्हणते की हे मूल माझं आहे, की माझं मूल आहे, आणि असं तर तो त्याच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. मला वाटतं मी खूप इमोशनल स्टोरी सांगितली म्हणून याला बिचारायला जीवाला लागली वगैरे. तो म्हणाला नाही, तुम्ही माझी गोष्ट सांगताय, हे मूल सरोगेट आहे आणि माझं नाही आहे. अक्षरशः असं घडून आलं आणि मला मी थोडा वेळ बोललेच नाही. म्हणे येस, स्पीचलेस स्टोरी, मी आता तुला मदत करेन, आपण करूया, हा मुलगा दिला तुला. तर तिथून तिची सुरू झाली आणि मग मला कळलं की ती गे कपल होतं आणि परदेशात त्यांच्या लग्नाला वगैरे किंवा त्यांच्या लिव्हिंगला काही म्हणजे मान्यता आहेत किंवा चालतंय सगळं, पण त्यांना पण आई वडील व्हावंसं वाटतं, एक मातृत्व पितृत्व करावंसं वाटतं. मग त्यांना हा खूप इझी मार्ग मिळाला होता. आणि मग ते इंडियामध्ये खूप गे कपल यायचे, त्यांच्या हातात एक आणखीन 2-3 महिन्याचं बाळ होतं, ते सुद्धा सरोगेट तेच सेकंड चाइल्ड करायला तिकडे आले होते. आणि मग त्यांच्यासोबत माझा खूप सर्वे झाला आतला. जसं आता जसं मनीषाताई म्हणाल्या की बांद्राला एका याच्यामध्ये आम्ही जाऊन बघितलं तर एका जाळीच्या आतमध्ये 27-28 बायका, कुणाचं 6 महिने, कुणाचं 8 महिने, ते बघून ना मी एकदम शहारले खरं सांगायचं तर. आणि आपण जसं म्हणतो की जसं आपल्या अभिमन्यूची गोष्ट आहे, गर्भसंस्कार सुरू होतात, सगळ्या त्या खिडकीच्या बाहेर आपले बोट लावून असं बघतायत कोणतरी कशी बसलीये, म्हणजे अक्षरशः त्या वाट बघतायत की एकदाचे 9 महिने झाले की मला पैसे मिळतील आणि मग मी इथनं बाहेर पडेल. मला एकही बाई त्यातली आनंदी दिसली नाही. तेव्हा मला असं वाटलं की आत वाढणारं मूल हे सगळं बघतंय आणि ते पण किती कन्फ्यूज होणार, की आई, मग त्याच्यानंतर बाहेर आल्यावर दुसरी आई, असं सगळं. आणि माझ्या चित्रपटाची कहाणी अशी होती की कुठेतरी ती अपंग होणार म्हणून सरोगेट मदर पळूनच जाते आणि सरते शेवटी 9 महिन्यानंतर ते बाळ अपंग होतच नाही. आणि मग त्या जी सरोगेट आई बायोलॉजिकल मदर असते, तर तिच्या कुशीत ते वाढायला लागतं आणि मग 5 वर्षांनी म्हणते आता कायद्याने हे मूल माझं आहे. तर त्या बाईच्या भावनेचा, म्हणजे एक तर जन्म झाल्या झालं, थोडीशी मनस्थितीची तयारी होती, 9 महिने तुम्ही काउन्सिलिंग वगैरे ते म्हणता ते सगळं ठीक आहे, पण किती काउन्सिलिंग केलं तुम्ही आईला कोण समजवणार? 5 वर्षानंतर एखाद्याचं मूल हिसकून न्यायचं,
एक किती वाईट गोष्ट आहे. तर ती तशी ती कहाणी आहे. आणि ते ऑस्ट्रेलियन कपलचं त्या दरम्यानच झालेलं की त्यांना जुळी मुलं झाली सरोगेशन मधनं. आणि मग त्यात त्यांनी ठरवलं की आम्हाला 2 मुलं नको आहेत वेळेवर, एकच मूल हवंय. आणि त्यातलं एक मूल ते घेऊन गेले आणि एका मुलाला इकडेच टाकून दिलं. आणि मग त्या मुलांचा जो प्रश्न आला की आई बाप नाही, जातपात नाही, धर्म नाही, आणि एवढंच काय, देश पण नाही, सिटिझनशिप पण नाही. आणि मग हा खूप मोठा प्रश्न आला की काय. तर तिथनं खरं हा मुद्दा बाहेर आला की आणि त्या अमेंडमेंट करण्यामध्ये बरंचसं माझं कंट्रीब्युशन आहे. खूप अभ्यास केला की काय असायला पाहिजे, करायला पाहिजे. केवढे तरी टॉक शो होत होते, तिथे जाऊन मी म्हटलं की माझा कधीही विरोध नाहीये, अजूनही नाहीये की सरोगेशन असावं. कारण प्रत्येक व्यक्ती आहे ज्याला असं वाटतं माझं स्वतःचं मूल असावं, माझ्यासारखं दिसणारं जेनेटिक असणारं माझं मूल असावं. त्यासाठी सायन्सनी एवढी प्रगती जर केली आहे, तर योग्य प्रकारे ही प्रगती, ह्याचं जे काही फळ आहे ते आई वडिलांना मिळावं. होऊ शकतं की एक तुम्ही अडॉप्ट करा आणि एक सरोगेशन नी आणा. ह्या पण 2 गोष्टी असू शकतात. पण त्याच्यासाठी हा जो कायदा करण्याची गरज होती, जशी सरोगेट आपण कमर्शियल सरोगसी जी म्हणतो, की त्या स्त्रीचं विल आहे की नाही, स्वतःची इच्छा आहे की नाही, तिला खरंच गरज आहे की नाही, ती पात्रता आहे की नाही. लग्न झालेली, जसं आता तुम्ही बोलला, लग्न झालेली आहे, 3 मुलांच्या वर मूल नाही, तिची स्वतःची फिजिकल कंडिशन काय आहे, वय काय आहे, साधारण 35 ते 45च्या मधल्या. आणि इवन विडोज ज्या आहेत किंवा त्या बायकांना सुद्धा हा अधिकार, आता 19 जे बिल आलं त्याच्यामध्ये हा पण अधिकार त्यांना त्यातल्या त्यात म्हणजे आपण म्हणूया की सायन्सची प्रगती कम्प्लिटली चुकीचीच आहे आणि तुम्ही हा प्रकारच करायचा नाही, असं आपण करू शकत नाही. पण योग्य जर कायदे आले की काही जणींना खरंच वाटतंय की मी पुण्याचं काम करून कुणाला तरी मातृत्व देऊ शकते, त्याच्या बदल्यात तिला जे काय तिच्या मनाचे पैसे मिळत आहेत, आणि त्यात जे अल्ट्रिस्टिक म्हणूया आपण की इनफर्टाईल आहे, नाही म्हणजे मूल नाही होऊ शकत, तर अशा लोकांना जर त्या जवळची जी नातेवाईक म्हणूया आपण, अगदी त्यातलं त्यात ते तयार झाले, तरी सुद्धा हा जो सायन्सची आलेली प्रगती, आपण हे वरदान ठरवू शकतो. योग्य मार्गाने, योग्य परिस्थितीत आपण जर सरोगेशन केलं तर हे आपल्यासाठी एक वरदानच आहे, असं म्हणायला काय हरकत नाही. अगदी अगदी खरंच आहे. मनीषा, काही जोडायचंय का याला? हो, म्हणजे मला आता समृद्धीताई म्हणाले तेच, आपलंही पण स्त्री शक्ती म्हणूनही आपण तेच म्हणतो की ही जी टेक्नॉलॉजी मधली जी डेव्हलपमेंट आहे त्याचा फायदा नक्कीच अशा दाम्पत्यांना व्हायला हवा. आणि बरेचदा असं होतं की एखाद्या स्त्रीला गर्भाशयच नसतं जन्मतः, म्हणजे अशा वेळेला मग तिने मातृत्वाचं काय तिच्या, असा जो विषय आहे, किंवा एखादीला काही कारणाने ऍक्सिडेंटमध्ये समजा गर्भाशयाची काही दुखापत झाली आणि बाकी सगळं ठीक आहे, तिचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे एक तयार होत आहे, पण केवळ गर्भाशय नीट नाहीये म्हणून ती वाढवू शकत नाही बाळ, अशी स्थिती ज्या स्त्रीची असते त्यांच्यासाठी हे अतिशय चांगलं एक आहे खरं म्हणजे टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली. आणि त्याच्यामुळे ते असायला पाहिजे, पण कायद्याने त्याला नीट मान्यता असणं, त्याच्याबरोबर रेग्युलेशन त्याचं नीट कायद्याच्या द्वारे होणं, याची खूप गरज आहे. म्हणजे समृद्धी ताई या ऍडव्होकेट आहे आणि त्यामुळे त्यांना माहिती असेल की ICMRच्या गाईडलाईन्स जेव्हापासून आल्या तेव्हापासूनच काही ऍडव्होकेट्स या प्रकारची प्रॅक्टिस करत आहेत, म्हणजे सरोगसीसाठी काय कॉन्ट्रॅक्ट कसे करायचे, अग्रीमेंट वगैरे. पण कायदाच तशा अर्थाने अजून न आल्यामुळे त्यांना तसा त्याचा किती उपयोग होतो किंवा काय, आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या. आत्ताच्या कायद्यामध्ये 35 हे त्यांनी अपर लिमिट ठेवली आहे, एज लिमिट सरोगेट मदरची. खूप बारीक सारीक विचार करून खूप चांगलं 2019चं जे ड्राफ्ट बिल झालंय ते आहे. त्याच्यासाठी एक त्यांनी स्टँडिंग कमिटी केली होती. भारतीय स्त्री शक्तीच्या एका आपल्या ह्याला समितीसमोर प्रेझेंटेशनला पण आपल्याला बोलवलं होतं जानेवारी 2020 मध्ये, ते आपण केलेलं होतं तिथे. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून तो सगळा येतो आहे बिल. आता लोकसभेत ते 2019 मध्ये टेबल झालेलं आहे. आता राज्यसभेत आल्यानंतर कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होईल अशी आशा आहे.
आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांचं, मला वाटतं तिघींचंही साधारण एकच मत आहे की याचा फायदा तर व्हावा, पण याच्यामुळे कुठल्याही स्त्रीवर अन्याय, तिच्यावर अत्याचार किंवा तिचं कुठल्याही प्रकारचं शोषण होऊ नये याची मात्र काळजी ही आपण घेतलीच पाहिजे, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अगदी खरंय. आणि हा जो शोषणाचा मुद्दा आहे हा खूप महत्वाचा आहे मला वाटतं, कारण कमर्शियल सरोगसीचं सुद्धा समर्थन करताना असं म्हटलं जातं की किती पुण्याचं काम आम्ही करतो आहोत, ज्यांना मूल नाहीये अशांना आम्ही मूल मिळवून देतो आहोत. पण त्याच वेळी ते फक्त श्रीमंतच करू शकतात याच्याकडे मात्र थोडंसं दुर्लक्ष होतं. आणि आता असं आहे की तुम्ही जर 15-20 लाखाच्या वर इतका खर्च सहजपणे करू शकणार असाल तर सरोगेसी करून तुम्ही मूल मिळवू शकता. मग ज्या गरिबांना सुद्धा हा आनंद हवा आहे त्यांना तो कसा मिळणार आहे? त्यामुळे कायदा असा, जे काही आता बिल पारित होऊन त्याचा कायदा बनेल त्याच्यामध्ये जो नातेवाईक जर विदाउट मनी इफ रेडी टू गिव्ह मातृत्व टू अदर पर्सन, तर तो एक चांगला मुद्दा याच्यामध्ये आपण टाकलाय. तर तो एक पास झाला तर मग तुम्ही जे म्हणालात की कमी पैशामध्ये सुद्धा मला मातृत्व हवं असेल आणि जर माझी आई किंवा बहीण किंवा तसं आणखीन कोण जवळचा माणूस, तर विदाउट मनी पण आपण हे मातृत्व तिला मिळवून देऊ शकतो. हा पण एक मुद्दा आपल्या नवीन बिलामध्ये. तिसरा प्रकार, त्यामुळे त्याचा कॉम्पन्सेटेड सरोगसी असा एक केला जातो की ज्याच्यामध्ये केवळ कॉम्पन्सेशन, पण कॉम्पन्सेशन शब्दाचा सुद्धा काही वेळेला गैरफायदा घेतला जाईल, म्हणून आपण त्याच्यामध्ये एक सजेस्ट केलं होतं की आत्ताच्या बिलमध्ये त्यांनी असं म्हटलं अल्ट्रुइस्टिकच असेल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे एक्सपेन्सेस दिल्या जाणार नाहीत, म्हणजे मेडिकल केवळ दिल्या जातील. तर त्याच्यात आपण एक सुधारणा म्हटली आहे त्यांना की खाणं पिणं तिच्यावर जो काय खर्च होईल याचे पण तिला दिले पाहिजेत, ते पण थोडासा तो एक त्याच्यामध्ये आपण सुधारणा करायला सांगितली. आणि अजून एक त्यात एक मुद्दा आहे, ते म्हणजे जे परदेशी लोक यायचे त्यांच्यासाठी तर बॅनच केलंय. कारण पहिलं माझ्या वेळेला असं होतं की आपल्या देशातल्या म्हणजे एकतर पीनट्स म्हणजे काही पैशांमध्ये इथल्या बायका म्हणजे गर्भाशय विकत द्यायला तयार होतात. तर हे पण एक मला खूप वाईट वाटणारी गोष्ट वाटत होती की दे आर मोर कॉम्पिटंट. म्हणजे आपल्या इथल्या स्त्रिया स्मोकिंग करत नाही, अल्कोहोल पित नाही, शेतावर जाऊन कामं करतात, शरीर एकदम बळकट असतं. त्या शिवाय आपल्या ज्या आत्ताचं जे कल्चर आहे आपल्या देशामधलं, देवधर्म करणे, पोथी वाचन करणे किंवा एका ठिकाणी जसं आपण अभिमन्यूचं किंवा आता गर्भसंस्कार हा जगभर होतोय, तर आपल्या इथल्या ज्या स्त्रियांच्यावर जे अपब्रिंगिंग आहे किंवा त्यांचं आपण एक धार्मिक म्हणूया कुठल्याही धर्माचं असो, पण त्यांचे संस्कार एका प्रेग्नंट लेडीवर आपल्याकडे अजूनही ही पद्धत आहे. त्या सगळं मिळून आपल्या देशातली स्त्री ही जास्त कॉम्पिटंट आहे टू बिअर अ चाइल्ड, म्हणजे आई होण्यासाठी. हा एक खूप प्राऊड आणि अभिमानाची गोष्ट एका बाजूला आहे, पण त्याच्यासाठी अगदी थोडे पैसे दिले तरी पटकन आई मिळते. आणि आपला मॉडेल्स ज्या अगदी तुम्ही फर्टाईल होऊ शकता, तुमची कपॅसिटी आहे, पण 9 महिने कोण घालवणार, कोण आपलं शरीराचं सौंदर्य घालवणार? या एवढ्या केवळ गोष्टींसाठी थोड्याशा पैशांमध्ये इथल्या बायकांना घ्या, 9 महिने आपण तिथे होतंय आणि त्यावेळेला पूर्ण वाराणसी आणि जे काही ताजमहाल वगैरे सगळं फिरून यायचं आणि त्याच्यानंतर इथलं मूल परत आपल्या देशात जायचं. किंवा काही लोक परदेशात निघून पण जायचे, तिथनं फक्त पैसेचे बिलं पाठवायचे आणि त्या गाडीच्या आतमध्ये असलेली जी स्त्री आहे तिला ते जेलमध्ये जसं कोणतरी भेटायला येतं तो एक वाढ ठरवलेला असायचा. तो फारच विचित्र प्रकार चालू होता. आणि एकंदरीत मी जसं सारखं म्हणते की कायदा आपण आणतोय की भावना वापरायला जाऊ नये, त्यांना काउन्सिलिंग करूया, त्यांचं शरीर वापरू नये, त्यांना जर खूपच काही झालं तर कॉम्पन्सेशन मिळावं. पण ह्याच्या पण पलीकडे आता हा पास झाला बिल, त्याच्यानंतर सुद्धा एक असतं की कुठून तरी वेगळे वेगळे मार्ग माणसं काढतातच. तर त्याच्यामुळे आपण हा ओपनच ठेवणार आहोत की 2000 आता 19च्या नंतरचं जे बिल आम्ही त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी टाकलेल्या आहेत ते पास झाल्यानंतर सुद्धा आपल्याला अमेंडमेंट्स ह्या गोष्टींमध्ये लक्ष ठेवून एक आपण म्हणतो की आपली एक सामाजिक जबाबदारी असते, एक डॉक्टर, इंजिनियर आणि जे थोडे शिकलेली माणसं आपण आहोत, की कुठे काही ह्याचा काय म्हणूया छोटा मार्ग काढून परत काहीतरी इलिगल चालू आहे का,
तर त्याच्यावर सतत लक्ष, कारण हे बिल पास झालं म्हणून आपण सुटलो आणि सगळ्यांना न्याय मिळाला असं होत नाही. तर लक्ष ठेवून आपण त्याच्यावर असायला पाहिजे की भावनिक सुद्धा माणसाचं शोषण होऊ नये. आपल्या देशातल्या स्त्रिया ह्या जरी त्यांना कमी पैशामध्ये आणि जास्तीत जास्त सकस जमीन ज्याच्यामध्ये एक बीज रोवण केलं तर सुंदर मूल मिळणार आहे, हा एक कॉम्पिटन्सी इंडियन मुलींची होती. ती जरी असली तरी पण फॉरेनच्या कपल्सला हा जो बाजार चालू होता त्याच्यावर पण आम्ही आता याच्यावर बॅन आणलाय की हे नाही व्हायला पाहिजे. एकच त्याच्यात जोडायला हवंय, आत्ताच्या बिलमध्ये त्यांनी कपल आणि त्यांची इन्फर्टिलिटी प्रूव्हन असली पाहिजे, म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट त्याचं असलं पाहिजे, आणि म्हणून त्यांनी काही कालावधी पण ठेवलेला आहे त्याच्यात, आणि त्याच्यानंतरच ते कंडिशनिंग कपल म्हणून येऊ शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यात एक कमोडिटी म्हणून स्त्रीकडे बघण्याचं जे याच्यातनं सुरू झालं होतं त्याच्यावरही त्याच्यावर आळा बसेल असं अपेक्षा आहे. कारण एका वर्तमानपत्रामध्ये अशी ऍड यायला लागली होती की तरुण मुलींना एक करिअर म्हणून हे चांगलं ऑप्शन आहे, अशा पद्धतीचं. हो, हे आपल्या भारतातल्याच वर्तमानपत्रांमध्ये यायला लागले होते ऍड्स. आणि आपण जर वेबसाईट्स उघडल्या यांच्या, तर कशा प्रकारच्या सरोगेट मदर हवे आहेत त्याचे सगळे रंग, वय, रिलिजन हे सगळं दिलेलं असतं. म्हणजे हे इतकं बाजारीकरण ज्याला म्हणतो ना, तशा पद्धतीचं जे झालंय त्याच्यावर नक्कीच, कारण आपण स्त्रीला एखाद्या वस्तू स्वरूप ती नको व्हायला जी होती पूर्वी, त्याच्यासाठी इतका संघर्ष, इतके वर्ष सगळ्या स्त्रियांच्या संघटना करतायत, सामाजिक संघटना करतायत, आणि त्याच्यानंतर हे जर अशा पद्धतीने होत असेल तर नक्की त्याच्याकडे गांभीर्याने बघायला पाहिजे आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं नंतर सुद्धा अमेंडमेंट्स आपल्याला वाटले कुठे आणखीन गरजेचे आहेत तर ते ओपन ठेवलंच पाहिजे आणि लक्ष ठेवून असलं पाहिजे त्याच्यावर. लग्न झाल्यानंतर 5 वर्षाच्या आधी हे करता येत नाही. असं त्यांनी आत्ताच्या ह्याच्यात केलंय. आताच्या ह्याच्यात नवीन एक आहे की इन्फर्टिलिटी तुम्ही लगेचच, आता मला हे त्रास आहे, यू ट्राय की 5 वर्ष नॅचरली होऊ शकतं का, आणि तरी होत नसेल तर पूर्णपणे त्यांच्या चाचण्या वगैरे केल्यानंतर ते कॉम्पिटंट आहे की नाही, आणि मग त्यानुसार ठरवलं जातं. तर खूप पक्के आणि छान कायदे. म्हणजे जेव्हा आम्ही सिनेमा केला, आणि माझ्या सिनेमाची गोष्ट जवळपास ही शेवटचीच आहे जी खरी गोष्ट आहे, पण त्यानंतर मात्र हे सगळं बॅनच झालं. मी अगदी आता हेच म्हणणार होते की आपल्याला भरपूर याच्यावरती बोलण्यासारखे मुद्दे, फक्त वेळेची मर्यादा आहे म्हणून आपल्याला आता थांबायला लागणार आहे. पण ही खूप चांगली गोष्ट आहे की एक प्रादेशिक सिनेमा हा आता हिंदीच्या इतक्या मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आलेला आहे. मधल्या काळात मला वाटतं तो तेलुगू भाषेमध्ये सुद्धा आला आहे, आणि अशा अनेक देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या भाषांमध्ये आणि काही बाहेरच्या देशांमधनं सुद्धा हा विषय घेण्यासाठी समृद्धीताईंकडे मागणी येते आहे की तुम्ही आम्हाला तुमचं परमिशन द्या हा विषयावरती, तुमच्याच विषयावरती आम्ही पुढचा सिनेमा करण्याची. ही खूप चांगली गोष्ट. त्यामुळे पुन्हा एकदा समृद्धीताई तुमचे खूप खूप आभार 2 गोष्टींसाठी. आज आलात म्हणून तर आहेच, पण 12 वर्षापूर्वी ह्या विषयावर सिनेमा केला आणि इतकं धारिष्ट्य दाखवलं की त्याच्यावर आपण सिनेमा करावा, त्याच्यासाठी खूप खूप आभार आणि अभिनंदन. आणि मी आता हा भाग करणाऱ्या सगळ्यांना पुन्हा एकदा म्हणेन की OTT वरती जाऊन मला आई व्हायचंय हा चित्रपट आपण नक्की बघूया, आणि त्याच्यावरती आधारलेला जो हिंदी चित्रपट आला आहे मिमी, तोही बघूया. दोघांमध्ये मूळ कथानक जरी तेच असलं तरी खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं प्रत्यक्ष चित्रीकरण झालेलं आहे. दोघांचेही वेगळे वेगळे अँगल्स आहेत. आपण सगळ्यांचंच स्वागत करूया ह्या एका मुद्द्यासाठी की इतका महत्वाचा मुद्दा ज्याच्यात स्त्रीचं शोषण होतंय ते होऊ नये याच्यासाठी वेगवेगळे लोक प्रयत्न करतात. त्यामुळे सगळ्यांचे आपण पुन्हा एकदा आभार मानूया. आणि हे जे बिल अजूनही कायद्यामध्ये ज्याचं रूपांतर झालेलं नाहीये ते अधिकाधिक सक्षम कसं होईल आणि कुठल्याही स्त्रीचं शोषण कसं होणार नाही यासाठी ह्या प्रकारचं ते बिल तयार होतंय ना, तो कायदा येतोय ना, यासाठी आपण सगळे सजग राहूया. आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आपण दोघींनी वेळ दिलात. पुन्हा आपण वेगवेगळ्या विषयांवरती एकत्र येत राहू आणि बोलत राहू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.